नमस्कार. श्री गुरुचरित्र. नुसतं नाव ऐकलं तरी अंगावर एक वेगळाच रोमांच उभा राहतो, नाही का? यात अशा काही कथा आहेत ज्या आपल्या कल्पनेच्याही पलीकडच्या आहेत. आज आपण अशाच एका शक्तिशाली कथेबद्दल बोलणार आहोत, जी श्रद्धेचं सामर्थ्य आणि गुरूंची अथांग करुणा दाखवते. पण विचार करा, श्रद्धा म्हणजे विश्वास, तो खरंच इतका ताकदवान असू शकतो का की तो मृत्यूलाही हरवू शकेल? हाच प्रश्न या कथेच्या केंद्रस्थानी आहे आणि खरं सांगायचं तर याचं उत्तर तुम्हाला नक्कीच चकित करेल. चला तर मग कथेला सुरुवात करूया. ही गोष्ट आहे एका आईची आणि तिच्या श्रद्धेच्या अग्निपरीक्षेची. एक अशी परीक्षा जी ऐकतानाही आपलं काळीज अक्षरशः पिवळटून निघतं. तर शिरोळा नावाचं एक गाव, तिथे राहायची गंगा नावाची एक ब्राह्मण स्त्री. बिचारी नशिबाने फार गांजलेली. तिची पहिली 5 मुलं जन्माला आली आणि लगेच देवाघरी गेली. विचार करा त्या आईच्या मनाची काय अवस्था असेल. मग श्रीगुरूंच्या सल्ल्यानुसार तिनं पवित्र औदुंबर वृक्षाची सेवा सुरू केली आणि काय आश्चर्य, तिला 2 सुदृढ निरोगी मुलं झाली. वाटलं चला आता सगळं ठीक झालं. पण नाही, नशिबाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. तिचा जो मोठा मुलगा होता ना, त्याच्या मुंडन कार्यक्रमाच्या आदल्या रात्री अचानक त्याला धनुर्वात झाला आणि तो गेला. जी आशा इतक्या वर्षांनी तिच्या आयुष्यात परत आली होती, ती एका रात्रीत पुन्हा मावळली. आता काय सगळं संपलं असं वाटत असतानाच गोष्टीत एक असं वळण येतं ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. ती आई आक्रोश करत होती आणि तेवढ्यात तिथे एक तरुण ब्रह्मचारी आला, एक तपस्वी विद्यार्थी. पण तो कुणी सामान्य विद्यार्थी नव्हता. त्या वेशात आले होते स्वतः श्रीगुरू. तो ब्रह्मचारी तिला समजावू लागला की मृत्यू हेच अंतिम सत्य आहे, देह नश्वर आहे. पण त्या आईचा विश्वास डगमगला नाही. तिचा विश्वास तिच्या गुरूंच्या शब्दावर होता. तिची ही अढळ श्रद्धा पाहून त्या ब्रह्मचारी रूपी गुरूंनी तिला एक विचित्र, एक गूढ सल्ला दिला. ते म्हणाले, तुझा जर खरंच तुझ्या गुरूवर विश्वास असेल ना, तर या मुलाचा प्रेत उचल आणि थेट त्याच औदुंबराच्या झाडाखाली जा जिथे तुला हा मुलगा मिळाला होता. आणि यानंतर त्या आईनं जे केलं तो निव्वळ विश्वास नव्हता, ती होती श्रद्धेची एक कृती. तिनं सगळ्या समाजाला, सगळ्या नियमांना, सगळ्या तर्काला, सगळ्याला झुगारून लावलं. इथे बघा काय परिस्थिती होती. एका बाजूला सगळे नातेवाईक, गावकरी तिला समजावत होते, अगं वेडे, आता अंत्यसंस्कार कर त्याचे, जे व्हायचं ते झालं. पण दुसऱ्या बाजूला होती ती एकटी आई, जिने सगळ्यांचं ऐकणंच सोडून दिलं होतं. तिच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती, माझ्या गुरूंचा शब्द. आणि तिला खात्री होती चमत्कार होणार. आणि मग तिने काय केलं असेल? तिनं आपल्या मुलाचं ते थंड पडलेलं शरीर पाठीला बांधलं आणि ती धावत सुटली त्या औदुंबराच्या झाडाकडे. विचार करा त्या दृश्याचा. काय असेल ते समर्पण, काय असेल तो निश्चय. तिथे पोहोचल्यावर तिने ते प्रेत श्रीगुरूंच्या पादुकांवर ठेवलं आणि एकच हट्ट धरला. ती म्हणाली, स्वामी, जोपर्यंत तुम्ही माझ्या मुलाला परत जिवंत करत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. मी सुद्धा माझा जीव देईन. म्हणजे बघा, तिने स्वतःचा जीव पणाला लावला होता. आणि मग तो क्षण आला ज्याची ती आतुरतेने वाट पाहत होती. तिच्या त्या अढळ विश्वासाला देवानेच प्रतिसाद दिला. ठीक मध्यरात्री श्रीगुरू तिथे स्वतः प्रकट झाले आपल्या दिव्य रूपात. हातात त्रिशूळ, योगदंड. ते तेज पाहूनच तिथलं सगळं वातावरण बदलून गेलं. त्यांनी आपल्या झोळीतून थोडी विभूती काढली. हो, तेच पवित्र भस्म. आणि ते त्या मुलाच्या अंगाला लावलं. आणि मग त्यांनी त्या मुलाच्या तोंडात फुंकर मारली. बस, चमत्कार घडायला आता फक्त एक क्षण बाकी होता. आणि चमत्कार घडला. जे अशक्य वाटत होतं ते शक्य झालं. तो मृत मुलगा चक्क उठून बसला, जसं काही तो गाढ झोपेतून जागा झालाय. आणि उठल्या उठल्या आपल्या आईकडे खाऊ मागू लागला. तुम्हीच सांगा, यापेक्षा मोठा, यापेक्षा शक्तिशाली क्षण कोणता असू शकतो? हा चमत्कार इतका मोठा होता की ही गोष्ट फक्त एका पुस्तकात नाही राहिली. ती आजही, आजच्या काळातही लाखो भक्तांच्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. कसं? तेच आपण आता पाहूया. आपण पारायण हा शब्द ऐकला असेल, बरोबर? तर ही कथा त्या पारायणाच्या परंपरेशी जोडलेली आहे. आता पारायण म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथ काही विशिष्ट दिवसांमध्ये ठरलेल्या नियमांप्रमाणे भक्तिभावाने वाचणं. जे 7 दिवसांचं पारायण असतं त्याला म्हणतात सप्ताह. आणि गंमत बघा, आपण ज्या कथेबद्दल बोलतोय म्हणजे मृत मुलाला जिवंत करण्याची कथा, ती अध्याय 21 मध्ये आहे. आणि परंपरेनुसार ही कथा पारायणाच्या दुसऱ्या दिवशी वाचली जाते.
म्हणजे विचार करा, ही फक्त एक कथा नाहीये, तर एका मोठ्या आध्यात्मिक साधनेचा तो एक अविभाज्य भाग आहे. आणि हे पारायण करणं सोपं नाहीये. त्यासाठी काही कडक नियम पाळावे लागतात. शारीरिक, मानसिक शुद्धता ठेवावी लागते. ब्रह्मचर्य पाळावं लागतं. फक्त सात्विक जेवण जेवावं लागतं. जमिनीवर झोपावं लागतं. या सगळ्या नियमांमधून या ग्रंथाचं महत्त्व आणि त्याच्याप्रती असलेला आदर दिसून येतो. हे बघा, हे आहे गुरुचरित्राचं एक पान. भक्तगण या ग्रंथाला वेदांइतकंच पवित्र का मानतात हे आता तुम्हाला कळलंच असेल, कारण याच्या प्रत्येक पानावर, प्रत्येक कथेत असंच अफाट सामर्थ्य दडलेलं आहे. तर मग ह्या सगळ्या चर्चेचा सार काय आहे, या सगळ्याचा बोध काय आहे, तो ह्या एका ओवीत आहे. अंतःकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. म्हणजे काय की जर आपलं अंतःकरण, आपलं मन शुद्ध असेल तरच आपल्याला गुरुचरित्राचा खरा अर्थ कळेल. आणि ह्या कथेने तर हेच दाखवून दिलंय की ज्याचा विश्वास गुरूंच्या पायाशी ठाम असतो ना, त्याच्यासाठी प्रत्यक्ष काळसुद्धा आपला फेरा बदलू शकतो. श्रीगुरू मृत्यूलाही मागे फिरू शकतात.